हॅलो गाईज, वेलकम बॅक चॅनल. तर आज मी बनवणार आहे वाटाण्यापासून कटलेट. ते पण अगदी शॉर्ट रेसिपी आहे, झटपट पटापट होणार आहे. सर्वप्रथम मी एक वाटी आपल्याला हिरवा वाटाणा घेतलेला आहे. त्याप्रमाणे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 2. आणि मसाल्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, नंतर धनापूड, नंतर 2-3 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता मी असं हाताच्या साहाय्याने तोडून घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला तेल पण लागणार आहे. त्याचबरोबर जिरे आणि गरम मसाला घेतला 1 चम्मच आणि लिंबू. त्याचबरोबर म्हणजे 1.5 चम्मच बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ 1.5 चम्मच आहे. चला तर आता रेसिपी आपण कंटिन्यू करूया. गॅसवर आपल्याला मी पातेलं ठेवलं आहे. वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 4-5 मिनटं आपल्याला वाटाणा शिजवून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर. वाटाणा शिजते तोपर्यंत बटाट्याचे आपण उकडलेल्या साला काढून घेऊया. दोन्ही बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आहेत. सालं काढलेले बटाटे आपण खिसून घेऊया. या ठिकाणी मी 2 बटाटे खिसून घेतलेले आहेत. त्याचबरोबर वाटाणा आपल्याला 4-5 मिनटासाठी शिजून द्यायचं आहे. अजून 2 मिनटं मी शिजून देणार आहे मिडियम गॅसवरती. छानपैकी उकळी येत आहे. एकदा आपण बघूया, जर आपल्याला शिजल्यासारखं वाटला तर आपण ह्याला गाळून घेऊया. मी चेक करते, जास्त पण नाही, अशा प्रकारे शिजलेला आहे. चला तर गॅस मी बंद करते आता. चला तर ह्याला आपण चाळणीखाली नितळून घेऊया. वाटाणा आता मार्केटमध्ये कसा फ्रेश भेटतो, त्यामुळे चवीला एकदम टेस्ट लागते. फ्रेशपैकी बघून मार्केटमधून घेऊन यायचं ना, असे कटलेट तयार करून खायचे आहेत आपल्याला. आता चला तर हे वाटाणे आपल्याला छानपैकी थंड होऊन द्यायचे आहेत. वाटाणे स्वच्छ मी नितळून चाळणीखाली घेतलेले पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. यानंतर मॅशरच्या साहाय्याने असं आपल्याला जरा कुस्करून घ्यायचं आहे ओबडधोबड. मिक्सरला जर ह्याची ओबडधोबड पेस्ट केली तरीही चालते, किंवा चॉपर म्हणजे चॉपरच्या ह्याच्यात असताना आपण कांदा वगैरे कट करतो, त्याच्यात आपण हे वाटाणे घालून कट केले तरी चालते. पण जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत, अगदी अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवे आहेत. तर वाटाणे आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश केलेत. मग असा खिसलेला आपल्याला बटाटा ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. त्याचप्रमाणे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ मी मोठा 1.5 चम्मच घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी बेसनचं पीठ पण ॲड करणार आहे. आता मगाशी जे तुम्हाला मसाले दाखवलेत ना, ते आता आपण मसाले ॲड करणार आहोत. 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा मी धनेपूड घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आलं लसूण घेतलेले आहे 1 चम्मच. त्यानंतर आपण कट केलेले कढीपत्त्याची पानं पण मी ॲड करणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातलं तर काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे मी बारीक चिरलेली मिरची पण या ठिकाणी ॲड करणार आहे आणि लास्टला कोथिंबीर ॲड करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे. आणि आपल्याकडं चाट मसाला जर असेल तरी नक्की यूज करा, किंवा आमचूर जरी असलं तरी अर्धा चम्मच ॲड करा. आणि जर काहीच जर नसेल तर माझ्यासारखं आपला लिंबूचा अर्धा रस ॲड करा. छान रसाळ लिंबू आहेत, सो मी अर्धा घेतलेला आहे. रस वगैरे नसेल तर तुम्ही 1च घ्या. हा बी पडलेला आहे, एक साईडला करते. चला तर आता याला चांगलं आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. छानपैकी मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. सगळं आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. गरज वाटली तर तुम्ही तेल देखील लावू शकता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपला गोळा रेडी आहे. सो पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही.
गोळा असा मोठा गोळा आहे ना, त्याच्यातला एक छोटा आपल्याला बॉल काढून घ्यायचा आहे. आवश्यकता जर असेल तर हाताला तेल लावलं तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्याला बॉल करायचा आहे. गोल गोल राऊंड राऊंड करायचा आणि प्रेस करायचा. कटलेट आहे का नाही, जाड ठेवू नका, जरा पातळ करा जेणेकरून कुरकुरीत होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे, अशा कन्सिस्टन्सीमध्ये. चला तर आता मी झटपट पटापट सगळे असे बॉल आणि चपटे करून घेते. आपले कटलेट मी रेडी करून ठेवते. त्यानंतर आपण भाजूया सर्व कटलेट. बोलता बोलता सर्व कटलेट आपले रेडी झाले आहेत करून. तेलाची गरज जरा वाटते, सो 1-2 थेंब तुम्ही तेल घ्या हातावरती, जेणेकरून इझी थापता येईल आपल्याला. या प्रकारे आपले कटलेट रेडी आहेत. चला तर ह्याला आता आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घेऊया. कटलेटसाठी मी चपातीचा तवा गॅसवर ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम अशी मोठी करायची आहे आणि आता ह्याच्यात आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर भिड्याचा तवा किंवा लोखंडाचा तवा ठेवला तरी चालेल. चला तर तवा आपला मिडियमपैकी गरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तुम्हाला जर हेल्दी असं कटलेट पाहिजे असतील तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप घेतलं तरी चालेल. तर आपल्याला भरपूर असं तेल ॲड करायचं आहे आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे तर कुरकुरीत होतातच. जर तुम्हाला अजून जरी कुरकुरीत पाहिजे असतील तर तुम्ही ना ह्याची स्लरी, कॉर्नफ्लॉवरची स्लरी असं डीप करून जरी असं सोडलं तरी चालते. चला तर मी 4-4ची बॅच करून भाजून घेत आहे. गॅस आता मी मिडियम ठेवलेला आहे. तर साईडने अजून आपल्याला असं तेल सोडायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही. साधारण 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. चला तर आता आपण पलटी मारूया. अगदी सावकाश अलगदीने अशी पलटी मारायची आहे. छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. गॅस मिडियम ठेवलेला आहे. तुम्हाला जास्तच हे वाटत असेल तर एकदम बारीक केला तरी चालेल, काही विषय नाही. आता तेल लावायची गरज नाही, कारण ऑलरेडी तर तेल आहे आपल्याला. तुम्हाला जर गरज वाटली तर नक्की ॲड करा. इझिली असं उलटले, खाली कुठंसुद्धा चिकटलेलं नाही. लवकर पचण्यासाठी किंवा लवकर भाजण्यासाठी आपण ह्याच्यावर अशी प्लेट देखील झाकून ठेवू शकतो. साधारण 1 मिनिट झालेलं आहे. झाकण आता आपण काढून घेऊया. चला तर आता याची अजून एकदा पलटी मारून घेऊया. छान दोन्ही साईडने मस्तपैकी भाजलेले आहेत. एक नंबर असा सोनेरी कलर किंवा येणे खूप गरजेचे आहे. गोल्डन कलर आल्यानंतरच आपल्याला काढायचं आहे, तरच कुरकुरीत होतात. किंवा आतल्या साईडने चांगली मध्ये जे कच्चं राहतं ना ते राहत नाही. आणि प्लीज मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, मिडियम किंवा बारीक गॅसवर भाजा, तरच कुरकुरीत होतील. त्यानंतर उलटण्याची साईडने आपल्याला हळू कसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून छान कलर येईल. परत जरा पलटी मारायचं आहे आपल्याला. पुन्हा तसंच करायचं आहे. या ठिकाणी आपले कटलेट रेडी आहेत. लई पण असं प्रेस करायचं नाही, सो हलक्यात आणि असं या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे. चला तर आता आपण एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेऊया. एकावर एक नाही ठेवायचे, पाणी सुटण्याची शक्यता असते. पुन्हा तीच प्रोसेस, तेल लावायचं आणि 4-4ची बॅच करून आपल्याला तळायचं आहे. आणि जास्त घेतलं तरी पण चालते, काय विषय नाही. तर या ठिकाणी मी 6 भाजणार आहे कटलेट. चला तर आता साईडनं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. नंतर जरा थोडी मीडियम ठेवायचे आहे आणि हाय केली तर खाली करपतात वगैरे. चला तर आता ह्याची पलटी मारू आपण. सगळ्या कटलेटची मी पलटी मारलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला तेल ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे.
मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तूप ॲड केलं तर काही विषय नाही, तुपाने पण छान होतात आणि हेल्दी होतात. चला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत चालला असं मला वाटतं आहे. तर कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.